आज बऱ्याच दिवसांनी ना फिश खाण्याचा मूड झालेला आहे. 2 ते 4 महिने मला वाटत झाले असेल जास्त काही फिश वगैरे खाल्लीच नाहीये. पण आज मात्र फिश खायचा मूड आहे. हातात पिशवी घेतलीये, निघालोय आपण कुठे कोळडोंगरीला. मी एकाच ठिकाणी मार्केटमध्ये जातो कोळडोंगरीला आणि आपली मावशी आहे तिकडे, तिच्याकडूनच फिश घेतो. तर माझी आज इच्छा आहे बोंबील आणि हलवे. तर मला ह्या 2 फिश खूप आवडतात आणि त्याच मी घ्यायला चाललोय. बघूया मिळतात की नाही. आपण काय करणार आहे फिशचं, तर आपण बनवता ट्राय करणार आहे, फ्राय करणार आहे आणि हळदीच्या पानात वाफवून घेणार आहे. आता हळदीची पानं मिळाली पाहिजे. इथे कशी हळदीची पानं वगैरे मिळत नाही. जर नाही मिळाली तर बघूया मग पुढे काय त्याचं कसं काय करता येईल ते. पण आता जाऊया पहिला फिश मार्केटमध्ये आणि आणूया आपली आवडती फिश. हो, चला बऱ्याच दिवसांनी फिश मार्केटमध्ये आलो आहे. इथे आहे आपली मावशी, इकडे बघ. आणि आपण घेतलेले आहेत, काय म्हणतात मी विसरलो त्याचं नाव, हलवा. हलवे. छोटे हलवे. ते छोटे हलवे घेतलेत आणि इथे घेतलेत बोंबील. आणि मावशीकडे बघा केवढी मासळी आहे. हे बासा, त्याच्या बाजूचा रो आणि हा तांबोशी. हे 2 आहेत रावस आहेत. ही मोठी साईज आहे, एक छोटी साईज आहे. आणि ही आहे सुरमई. हलवे, बोंबील आहेत आणि पापलेट आहेत. आणि इथे कोळंबी आहे येल्लो कलरची. आणि इथे असा आहे मोठा रावस. आणि आपण घेतलेत हे हलवे घेतलेत, जे आपण करणार आहेत, फ्राय करणार आहेत. तर मावशीकडनं घेतोय कापून. इकडे मला वाटतं हा बनवलेला मी मावशी. तांबोशी कुठल्या आहेत? हाच ना, हा बनवलेला. आपण मस्तपैकी फिश मार्केटमध्ये जाऊन आलो. आपली मावशी देखील भेटली आणि तिच्याकडनंच मच्छी घेतो मी. जेव्हा पण जातो ना तर तिच्याकडूनच मी फिश वगैरे घेतो. आणि इथे आणली आपण फ्रेश बोंबील घेतलेले आहेत आणि घेतलेले आहेत हलवे घेतलेले आहेत, ज्याची साईज एवढी आहे. आपण एकदा मस्त व्लॉग बनवलेला, तो पण व्लॉग चॅनलवरती आहे बघा. एवढा मोठा हलवा घेतलेला आपण. तर आता आपण काय करूया, फिश काढूया ह्या परातीमध्ये आणि मस्तपैकी ना चांगली स्वच्छ करून घेऊया पहिला. तर चला ह्या पिशवीला जाऊ द्या साईडला. एकामध्ये आहेत बोंबील आणि एकामध्ये आहेत हलवे. चांगली स्वच्छ करून घेऊया. तर हे गेले बोंबील. ओ हो हो, फ्रेश बोंबील आहे आणि साईज पण खूप मोठी आहे. आणि हे आहेत हलवे. या बात आहे. चांगले याला स्वच्छ करून घेऊया. चला फिश मस्त स्वच्छ अशी धुवून घेऊया. मस्त बोंबील आहेत आणि हे आहेत हलवे. ॲक्च्युली कसं बऱ्याच दिवसांनी खातोय ना, जास्त नॉनव्हेज खात नाही मी, जास्त करून व्हेजच प्रिफर करतो. पण कसं थोडंसं आज बोललो नॉनव्हेज खाऊया, थोडंसं फिश खाऊया. तर आज फिश खायचं मन झालं तर बोला चला फिश खाऊया. मस्त फ्रेश आहेत एकदम. नेहमी कसं त्यात मावशीकडनं घेतो. जास्त जर फिश खायची असेल, आता ही कशी क्वांटिटी खूप जास्त आहे, तर असे मित्रमंडळी आहेत ना, तर ते पण खातात ना, तर त्यासाठी एवढी मच्छी आणली. आम्ही खाऊन खाऊन जास्तीत जास्त 2 ते 3 बोंबील खाणार. चलो मस्तपैकी फिश आपली साफ स्वच्छ करून झालेली आहे.
आता आपण काय करूया, ह्याचे आहे ना बोंबलाचे ना बोंबील रवा फ्राय करूया आणि थोडेसे जे हलवे आहेत ना, हलव्याचे पीसेस आहेत ना, त्याचा पण आपण थोडासा रवा फ्राय करूया. तर आपल्याला करायचे आहेत बोंबील फ्राय करायचे आहेत ना, तर आपल्याला बोंबील आहेत ना चांगले असे कट करून घ्यावे लागतील. त्यासाठी ना मी मधून आहे ना अशी ही चीर मारतो. ही मारली, अशी चीर मारली. इथे हे पेपर घेतलेत आणि हे पेपरवर ना आपण जे कटिंग केलेले बोंबील आहेत ना ते असे थोडेसे पसरूया. म्हणजे ह्यात कसं पाणी असतं ना, तर फ्राय करताना कसं पाणी सुटतं ना, तर ह्यातलं जेवढं पाणी निघेल ना तेवढं चांगलं. तर आपण ह्याला काय करणार आहे, आता पहिला कसं पाटा असायचा ना, त्या पाट्यावरती दाबून घ्यायचे. पण आता काय हल्ली ही पाटे कोणाकडेच नाहीत, आमच्याकडे पण होता पण तो जुना दिला. तर लवकरच आपल्याला पण नवीन पाटा घ्यायचा आहे. शेवटी जुन्या गोष्टी त्या जुन्या गोष्टी. तर हे असे आपण बोंबील पेपरवरती सगळे असे ठेवून घेऊया. आणि ह्याला आता आपल्याकडे सोर्सेस तर काही नाही आहे, तर आपल्याकडे आहे पाट आहे. या पाटानेच आपण ह्याला दाबून घेऊया. म्हणजे कसं ह्यातलं पाणी निघून जाईल थोडंसं आणि बोंबील ना फ्राय व्यवस्थित होतील. चला, बोंबील मस्तपैकी आपण ह्यानी चांगले दाबून घेतले थोड्या वेळ. आणि थोड्या वेळ हा माझ्याकडे डबा होता तांदळाचा, तो ठेवलेला. आता आपण बोंबील बघूया. चिकटला. आता आपण काय करूया, ह्याला ना मॅरिनेट करायला घेऊया. चला, मी ना बोंबील आहे ना एक एक प्लेटमध्ये काढून घेतो. म्हणजे आपण याचं ना मॅरिनेशन करूया. हे फर्स्ट टाइम बनवतोय, बघूया कसं होतं ते. बोंबलाला ना पाणी खूप असतं, त्यामुळे ना ते फ्राय होताना ना थोडासा प्रॉब्लेम होतो. एवढेच बोंबील होते आणि इकडे एक राहिला. चला, बोंबील एका ताटात काढलेत आणि सोबतच ना मी हे आपल्याला करायचे आहेत हलवा पण फ्राय करायचे ना, तर ते पण एकत्रच मॅरिनेट करून घेतो. हे देखील स्वच्छ मस्तपैकी धुवून घेतलेले आहेत. तर ह्याचं देखील आपण सोबत मॅरिनेट करून घेऊ. मॅरिनेट करण्यासाठी आहे ना मी इथे थोडंसं मीठ टाकतोय. सोबत इथे देखील मीठ टाकतोय. त्यानंतर थोडीशी हळद. आणि हा लिंबू पिळून घेऊया. चांगलं मिक्स करूया. आपले फिश होतात तिकडे मॅरिनेट, तिथपर्यंत तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची. बघूया तुमच्यापैकी ती गोष्ट कोणाकोणाला मिळाली आहे की नाही. आत्ता ना 2 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी ना यूट्यूबकडनं ना एक मेल आलेला आणि ना आपला जो स्टुडिओ असतो ना, म्हणजे क्रिएटर स्टुडिओ, त्याच्यावरती पण एक पॉपअप आलेला. आता तो प्रत्येकाला आलाय की नाही ते मला माहिती नाही, पण तिथे बोनस मिळणार होता. म्हणजे
0 पासून 50,000 पर्यंतचा बोनस तिकडे प्रत्येकाला देण्यात आलेला आहे. आता मला तर माहिती नाहीये, तुम्ही एक पण व्हिडिओ टाकू शकता त्याच्यामध्ये. मला तर रवीचा याला बोनस आलेला तो, आणि मी अप्लाय देखील म्हणजे एक्सेप्ट पण केलेलं ते. आणि मी काल का परवा मी जेव्हा म्हणजे मी व्हिडिओ पण टाकले, नंतर आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये व्हिडिओ पण आलेले, आणि नंतर मग मी ईमेल असा चेक करत होतो ना, तर ईमेलमध्ये ना असं आलं की तुम्हाला 6,000 रुपयाचा बोनस मिळालेला आहे. आणि मी एकदम सरप्राईज झालो. म्हणजे जे त्या लोकांनी चालू केले ना, 2 महिने ते बोनस देणार, म्हणजे मागचा महिना आणि आता हा करंट जो चालू आहे तो महिना, म्हणजे मागच्या महिन्याचा मला 6,000 बोनस मिळालेला आहे. मी आहे ना इकडे आहे ना तुम्हाला ना मेलचं स्क्रीनशॉट पण दाखवतो, आणि मी नंतर ॲडसेन्समध्ये पण जाऊन चेक केलं तर आपल्याला 6,000 त्याच्यामध्ये ॲड देखील झालेले आहेत. तर जर तुम्हाला जर देखील बोनस जर तो आला असेल, जर ते पॉपअप आला असेल, तुम्ही ॲक्सेप्ट जर केलं असेल ना, तर ब्लॉग चॅनलमध्ये काम करायला सुरुवात करा. का माहिती, 2-3 हजार जरी आले तरी कोणाचे आहे ना. तर मला तर 6,000चा बोनस आला आहे. जर तुम्हाला आला असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा. आता आपली फिश होते मॅरिनेट. 10 ते 15 मिनिटानंतर आपण ना मसाला बनवायला घेऊया, जो आपण फ्राय करण्यासाठी त्याचा वापर करणार आहे. आणि आपण फ्राय कशामध्ये करणार आहे, तर आपण फ्राय करणार आहे तांदळाचं पीठ आणि रवा, यामध्ये आपण ते फ्राय करणार आहे. तर 10-15 मिनिटानंतर आपण मॅरिनेट झाल्यानंतर ती मसाला बनवायला घेऊया. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, ती म्हणजे आपलं जे चॅनल हॅक झालेलं बँजो मेरी जान, हे 35,000 सबस्क्रायबरवालं चॅनल, आणि त्याच्यावरती बरेच व्हिडिओ मिलियन देखील आहे, त्याची अर्निंग देखील चालू आहे. तर ते चॅनल आपलं हॅक झालेलं, आणि फायनली अथक प्रयत्नानंतर, पेशन्स ठेवल्यानंतर ते चॅनलसुद्धा आपण रिकवर केलेलं आहे, आणि आता ते लाईव्ह आहे. तर मी इंस्टाग्राममध्ये पहिला पोस्ट टाकलेली स्टोरीवरती की आपलं चॅनल हॅक झालेलं आहे म्हणून, पण फायनली 1 आठवडा लागला त्याला रिकवर करण्यासाठी, आणि फायनली ते रिकवर झालेलं आहे. त्याच्यामध्ये कसं बिटकॉईनचं वगैरे ना कसला व्हिडिओ चालू होता, तर त्यासाठी मी सांगितलेलं स्टोरीवरती की कोणी ह्याच्यावरती कसल्याही लिंक वगैरे आल्यानंतर क्लिक करू नका. जर जेव्हा तुमचं पण चॅनल जेव्हा असं हॅक वगैरे होईल ना, टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्याकडे सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलच्या रिलेटेड जे पण काही आहे ते सर्व आपल्याकडे पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक्सेल शीट पण बनवा. मग त्याच्यामध्ये चॅनल आय डी असेल, ॲडसेन्सची जी पण इन्फॉर्मेशन असेल, तुम्ही कुठला ईमेल ॲड्रेस वापरता, त्याचा ॲडसेन्सचा पब आय डी काय आहे, हे सर्व ना तुम्ही एका नोटपॅडमध्ये किंवा एक्सेल शीट त्याची बनवून ठेवा, आणि आपल्या चॅनल रिलेटेड जे पण काही इन्फॉर्मेशन आहे त्या एक्सेल शीटमध्ये भरून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही चॅनल हॅक होतं किंवा असं चॅनलला कुठले इश्यू येतो, जेव्हा तुम्ही यूट्यूबशी किंवा ट्विटरवर जेव्हा तुम्ही कोऑर्डिनेट करता, तेव्हा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन विचारली जाते. आणि जर तुमच्याकडे ती इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही तुमचं चॅनल जे हॅक झालेलं आहे त्याला आरामात रिकवर करू शकता. तर नक्की ते प्रिकॉशन्स घ्या आणि एक्सेल शीट बनवा. तुला फ्राय करण्यासाठी ना आता आपण मसाला तयार करतोय. तर इथे आपण टाकूया पहिला आलं लसूण पेस्ट, त्यानंतर टाकतो आपण हळद टाकतोय. थोडंसं जरा मला तिखट आवडतं म्हणून मी मसाला थोडासा हा जास्त टाकतोय. त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ. थोडंसं मीठ टाकायचं कारण की मॅरिनेटला आपण ऑलरेडी मीठ वापरलं आहे. हा आहे खामकर स्पेशल मासळी मसाला, तर तो पण मी इथं थोडासा ॲड करतोय. आंबटपणा येण्यासाठी आपण ऑलरेडी लिंबू टाकलेला आहे, तरी पण आपल्याकडे कोकम आगळ आहे, तर आपण थोडंसं कोकम आगळ टाकूया. बस आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. चला, हा आता इथे आपला होतोय मसाला रेडी, आणि एका बाजूला आपले बोंबील आणि जे आपण हलवा मच्छी आणली ती मॅरिनेट देखील झालेली आहे, आणि इथे आपला रवा आणि तांदळाचं पीठ देखील रेडी आहे. क्या बात आहे. चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे व्यवस्थित होईल ना. इथे बोंबील मस्तपैकी मॅरिनेट झालेत. इथे ही हलवा मच्छी देखील आपली मॅरिनेट झालेली आहे, आणि इथे आपला हा मसाला देखील रेडी झालेला आहे, आणि इथे आहे तांदळाचं पीठ आणि रव्याचं पीठ आहे ज्याच्यावरती आपण फ्राय करणार आहोत. तर आता आपण हा मसाला आहे ना मस्तपैकी दोन्ही फिशला लावून घेऊया.
तर आपल्या सर्व फिशला ना मस्तपैकी छान असा मसाला लावलेला आहे आणि इथे घेतलेला आहे मी रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे ठेवलेलं आहे पॅन ठेवलेला आहे जिथे आपण आता फ्राय करणार आहे. चला ही स्टेप झाली ना आपली पार, म्हणजे आपले बोंबील फिश फ्राय ना एकदम प्रॉपर होतील. त्याच्यामध्ये मस्तपैकी डीप करून घेऊया. ही प्रोसेस थोडी मला कठीण जाते, बघूया. लेट्स पलटी. पलटी माझं कामच कठीण आहे. कसं मारू? दोघांपैकी कुठं तरी हाय शपथ. हो हो हो, मला पलटीच मारायला जमत नाही. वाव, कसा लाल लाल झाला बा. पलटी मारणार आपल्याला फक्त प्रॉब्लेम आहे, बाकी बनवू शकतो पण पलटीच काय जमत नाही. चलो कसा बसा पलटी केलेला आहे. हा कलर बघ कसला वाटतोय. चला बोंबील फ्राय करून झालेले आहेत. आता आपण करतोय आपला हलवा फ्राय. सो इथे मी बनवलं आहे पांढरा शुभ्र भात. इथे बनवलं आहे मी गोड वरण बनवलं आहे आणि इथे फ्राय होता ते आपले हलवे पीस. आणि इथे आपण बनवलेलं आहे बोंबील फ्राय.
टंटडॅन आपले हलवे फ्राय पण मस्त झालेले आहेत. यस, क्या बात आहे. वाव, दोन्ही फ्राय फिश तयार झालेले आहेत. पण आता एक शेवटचं, ते म्हणजे थोडंसं गार्निश. क्या बात है. मस्तपैकी कोथिंबीर टाकूया. त्यानंतर काकडी कापली आपण. इकडे सुद्धा काकडी आहे. क्या बात आहे. आणि माझं फेवरेट टोमॅटो. आणि फायनली कांदा. आणि अशा प्रकारे आपली फिश फ्रायची आजची रेसिपी झाली आहे रेडी. सो मित्रांनो, आपल्या फायनली दोन्ही डिश रेडी आहेत. इथे मी तुम्हाला पहिला दाखवतो. इथे आहे बोंबील फ्राय. आता बोंबील फ्राय मी एवढा पार्ट घेऊन दाबले, पण मला नेहमी बोंबील फ्राय करताना प्रॉब्लेम येतो. बोंबील आहे ना, मधून थोडेसे फुटले आहेत. या चॅनलवरती तुम्हाला जे पण काही जसं आहे तसंच सांगण्यात येतं. टेस्ट चांगली असेल, कारण की मसाले वगैरे आपण ह्याला प्रॉपर लावले, मॅरिनेट वगैरे व्यवस्थित केलेले, बोंबील ताजे आहेत, त्यामुळे टेस्ट असेल चांगली. पण कसं आहे, ते फ्राय ज्याप्रमाणे आपण हॉटेल्समध्ये वगैरे फ्राय खातो किंवा कुठल्या मेळाव्यात गेला तर तिथे असे जे फ्राय मिळतात, तर त्याप्रमाणे फ्राय नाही झालेत. एकदम बोलतात ना, ते मध्ये थोडेसे फुटलेले आहेत, पण बघायला खूप छान वाटते. आणि इथे आहे हलवे फ्राय. तर हलवे फ्राय बघा, हलवे फ्राय व्यवस्थित झाले, कारण की हलव्यामध्ये काय जास्त पाणी नसते, पण बोंबीलमध्ये तितकंच पाणी असतं ना, तर त्यामुळे माझ्यापासून होतच नाही. पण ठीक आहे, मी असं नेहमी काही ना काही प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रकारे दोन्ही आपल्या फिश फ्राय रेडी आहेत. आणि मस्तपैकी वरती थोडंसं सजवलं देखील आहे, तर त्यामुळे कसं भूक पण जास्त लागलेत. आता मस्तपैकी गोडवरण भात घ्यायचा आणि भाताबरोबर हे फ्राय, एक नंबर कॉम्बिनेशन आहे. तर या तुम्ही पण जेवायला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमची आवडती फिश कुठली आहे ते देखील कमेंट करून सांगा. अजून आपण काही डिश ट्राय करू, तर तुम्ही मला सांगा दिवाळीसाठी कुठला आपण फराळ बनवावं, म्हणजे रेसिपी वगैरे बनवावी, तर ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणखीन तुम्हाला कुठले ब्लॉग हवे असेल ना, ते देखील मला कमेंट करून सांगा. त्यानंतर जे तुम्हाला मी प्रिव्हियसली बोललेलो की तुम्हाला यूट्यूबकडून बोनस आला आहे की नाही, ते देखील मला कमेंट करून सांगा. कारण की कसं माहीत असणं, तर काही लोकांना माहीतच नसतं, तर त्यासाठी यूट्यूबचे असे काही प्रोग्राम निघतात, तर ते आपण नेहमी अपडेटकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आता माझं लक्ष होतं, त्यामुळे मला 6,000चा पटकन बोनस मिळाला. व्हिडिओ तो आपण टाकतोच आहे, पण जर ते अप्लाय जर तुम्ही देखील केलं असेल ना, तर तुम्हाला देखील तो बोनस आला असता. सो अशा प्रकारे आजचा रविवार स्पेशल फिश फ्रायचा आपला ब्लॉग कंप्लीट झालेला आहे. इथे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर, आपली काळजी घ्या.